इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चांगला फटका होता, मात्र सिंगल मिळते फलंदाज रोशनला. जे हारले त्यांनी या स्कोरिंग करा, स्कोरिंग साठी या. जे पराभूत झाले ते एक मिनिट सोमा, एक सिंगल आली. रोशनने एक धाव घेतली पहिल्या चेंडूवरती. एकच धाव झाली ना पहिल्या चेंडूवरती. हा चेंडू तुम्ही पाहता साईनाथ साठी होता, लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. आणि फलंदाज बाद. साईनाथ धावचीच्या स्वरूपात बाद. मात्रे जीवन पाटील सेकंडला येत आहेत. पाच चेंडूमध्ये 4 धावा खर्च केला, म्हणजे चांगली गोलंदाजी श्रेया 11 संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि फलंदाज येईल इथे बाद. जीवन या स्पर्धेत वाकलन प्रीमियर लीग मध्ये अपयशी ठरलाय. 10 बाद. एक षटक 4 धावा 2 गडी बाद. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता शाहू पाटील यांना लाल कलरची जर्सी, लेदर बॉल. क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहत असतो ट्रॅक शूज. वाकलन वडवली या गावामध्ये तुम्ही सातत्याने त्यांना पाहत असता. शाहू पाटील मॅन फ्रॉम शिरडून. सर्व खेळाडू शाहू पाटील यांच्या परिचयाचे आहेत. रोशन भोईर यांच्याशी चर्चा त्यांनी केली आल्या आल्या. आज मला वाटतं शाहू पाटील यांचे चॉकलेट कमी पडतील दादा. भरपूर खेळाडू आज इथे उपस्थित आहेत.
4 धावा झाल्यात. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडासा वेळ घेत आहेत. 2 धावा मिळतील. गोलंदाजी करण्यासाठी कमलाकर भोईर आलेत. जीत भोईर यांचे बंधुराज. धावसंख्या 6. सहा धावा झालेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे चेंडू हवेत आहे. मिडऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय, चूक होणार नाही आणि फलंदाज मागच्या मॅचचा हिरो रोशन पाटील तंबूच्या आशाला परततोय. रोशन पाटील बाद झालेत. रोशन भोईर आता मैदानात आलेत. शाहू पाटील यांच्याकडनं रोशन भोईरला प्रत्येक 6ला 100 रुपयाचं कॅश प्राइज. इथे डॉट चेंडूची समाप्ती होईल. क्या बात आहे. शाहू पाटील यांचा संघही पुढे सरकलाय. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर आहे. हे पंच सांगतायत वाईड आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. सात धावा झाल्यात. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय श्रेया 11 संघाला. मॅच 3 ओव्हरची आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. फिल्डिंग बघा आणि फेकी बघा. ॲक्युरेट रोहित आहेत मला वाटतं तिथे. एकच धाव मिळेल. धावसंख्या 8. 8 धावा झाल्यात. आठ धावा धावल करती लागलेत. फुलटा चेंडू होता. टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही. फिल्डिंग तिथे चांगली दाखवली आहे. कारण गायकर आहे तिथे. चरणला काहीतरी पारितोषिक जरूर मिळेल. गणेश भोईर यांच्याकडे एक विशेष पारितोषिक आहे. षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त. 5.00च्या सरासरीने फक्त 10 धावा झाल्यात. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. मोरेश पाटील यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा आल्या या स्पर्धेला. वाकलन प्रीमियर लीगला मोरेश पाटील स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. शरण आले शेवटचं षटक घेऊन. चेंडू भरपूर उंच गेलाय आणि क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का श्रेया 11 टीमला.
धावांवरती असून एक गडी बाद झालाय. शेवटचं षटक आहे. चरण डॉट ची समाप्ती. फक्त 10 धावा आहेत. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. तो श्रेया 11 संघाला नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हा चेंडू स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक आले होते, मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा पार जाईल. रोशन भोईरच्या बॅटमधनं पहिला संघर्षमय चौकार. खूप चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय. फुलटॉस. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय रोशन भोईरच्या बॅटमधून. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चरणवरती आता हल्ला चढवलाय प्रशांत भोईर या फलंदाजाने. रोशन भोईर आहेत. एका षटकाला 100 रुपये सुद्धा आहेत. दोन चौकार त्याने ठोकलेत. मॅच चेंडू आलेला आहे. हॅट्रिक फक्त विकेटची असते क्रिकेटमध्ये. सलग 3 चौकार ठोकण्याची संधी असेल. डॉट चेंडू. 18 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चरणने मात्र शेवटचे 2 चेंडू खूप चांगले फेकले. रोशन भोईरला 18 धावा झाल्यात. 19चं टार्गेट आहे.
19चं टार्गेट आहे. एकोणीसचं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग. तर पहिल्या षटक घेऊन येतो गोलंदाज रोशन पाटील. चला सामना सुरू करा. सोमनाथ कायकर मॅच सुरू करा. स्ट्रायकिंगला घुरनाथ आहेत. 9 सेकंडला आपण पाहिलं तर नवनाथ आणि पहिला चेंडू पॉइंटच्या वरून सीमा पार चौकार. या 11 संघाने जर मॅच जिंकली तर अष्टविनायक सर्व्हिस सेंटरकडनं सर्वांच्या गाड्या सर्व्हिस करून दिल्या जातील, धुवून दिल्या जातील. पहिल्या चेंडू चौकार आलाय. एक चौकार ते अंदर डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण 19चं टार्गेट आहे एकविरा संघासमोर. कमलाकर भोईर यांचा संघ तुम्ही पाहताय एका बाजूला. आणि इथे हा चेंडू तुम्ही पाहताय. साईनाथची फेकी थोडीशी उशिरा झाली. 2 धावा इथे पूर्ण होतील. सहा धावा झाल्यात. एक धाव मिळेल. धावसंख्या 7. हनुमान म्हात्रे आणि गुलाम भोईर टॉस साठी या. हनुमान म्हात्रे टॉस साठी आणि गुलाम भोईर. 8 धावा झाल्यात. 11 धावांची अजूनही गरज आहे 13 चेंडू मध्ये. गुलाम भोईर आलेले टॉस साठी. हनुमान म्हात्रे टॉस साठी आपण. आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने सीमा बार चौकार. परितेज आणि रिव्हांच पुढची मॅच. रिव्हांच 11 टॉस विन आहे. चर्चा करतात ते खेळाडूंसोबत आणि समोर संघ आहे तो परितेज. त्यामुळे थोडीशी चर्चा करावी लागेल. अकरा धावा. तेरा धावा झाल्यात. फक्त 6 धावांची गरज आहे.
आणि मॅच फिनिश होईल का? चेंडू मिड विकेटच्या वरून सामना झालाय फिनिश. मॅच आहे 3 ओव्हरची. टॉस जिंकलाय तो रिव्हॉन्श 11 संघाने. हनुमान मध्ये काय निर्णय आपला? फिल्डिंग लावा लवकर. उमेश या जरा एक मॅच आम्हाला हिंदीमध्ये ऐकायची आता. उमेश यांचा आपण आवाज ऐकणार आहोत या मॅच साठी. मॅच ज्याने पॉवर प्लेच्या षटकात फक्त 4 धावा दिल्या होत्या तो अक्षय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शाहू पाटील यांच्या शुभास आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देणार आहोत. शाहू पाटील. उमेश या एक मॅच आपल्याला हिंदीमध्ये ऐकूया. थोडीशी मजा येणं गरजेचं आहे. उमेश या 3